नई मुंबई के सिडको क्षेत्र की संपत्तियों पर अंकुरित निर्माण के संबंध में न्यायालय के आदेश को लागू करने के लिए सिडको के सामने 10 मार्च को होगा प्रसाद भास्कर का अमर अनशन। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई से सुरेंद्र सरोज की रिपोर्ट। आता मुद्दा असा आपला की नवी मुंबई महापालिका आणि सिडको जे शहर वसतिकरण केलेले आहेत, शहरामध्ये नवीन नवीन इमारती बांधल्या किंवा ज्या जुन्या इमारती आहेत अशा ज्या इमारती बांधल्या आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करण्याबाबत आणि गावठांची अनधिकृत बांधकामावरती करण्यात त्यांना कारवाई त्यांना ओसीसी न देता जो मुद्दा आहे की बाबा एकीकडे ग्रामपंचायत किंवा गावठाण प्रॉपर्ट्यांना सिडको ओसीसी देत नाहीये आणि दस्त नोंदणीला किंवा महसूल विभागाला सांगते की बाबा यांच्या नोंदण्या करू नये। याच्यातनं काय होतंय की जो सरकारला जो निधी जातो तो निधी तिथे शॉर्टेज होतोय, पण तीच प्रॉपर्टी किंवा सिडकोच्या अंतर्गत असेल किंवा पालिकेच्या अंतर्गत असेल किंवा पालिकेच्या अंतर्गत किंवा सिडकोच्या अंतर्गत असणारी जी सदनिका आहे तिचा FSI वाढवला असताना अनधिकृत बांधकाम केलेलं आहे तिचं सुद्धा रजिस्ट्रेशन होत आहे, पण तिथं अनधिकृत नाही का किंवा ती अनधिकृत नाही का, मग ती अनधिकृत नाही तर असल्यामुळे तिचं रजिस्ट्रेशन कसं केलं जातं? म्हणजे सिडकोला एकीकडे महसूल भेटतो पण त्यांचा महसूल कमी होऊ नये म्हणून किंवा त्यांच्या महसुलात काही परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी गावठाण होते, म्हणजे इकडे एक बडगा उघडायचा कारवाईचा बडगा उघडायचा आणि इकडे एक हाताने सही सोडायचा, म्हणजे चटपण पटपण यांची ठेवलं की मागणी अशीच आहे, जर तुम्ही गावठाणच्या ओसीसी तुम्ही जर देत नाही ना तर सिडकोला सुद्धा त्या ओसीसी सिडकोच्या अनधिकृत बांधकामाला त्यालाही देऊ नये, सिडकोचं रजिस्ट्रेशन बंद करावं। विजिलन्स टीमने आमचं मागणं एवढंच, आमची म्हणणं एवढंच आहे, जर तुम्ही गावठाणचं रजिस्ट्रेशन थांबवतात त्याच धर्ती किंवा त्याच कायद्यानुसार तुम्ही सिडकोच्या जे अनधिकृत बांधकाम केलेले आहेत किंवा ज्याच्या सदनिका आहेत ऑफिस असेल कार्यालय असतील भूखंड असतील त्याच्यावरती त्या तात्काळ थांबवण्यात यावं। कोणते अधिकारी याच्यामध्ये दोषी अधिकारी आता यांच्यामध्ये आम्ही जगन्नाथ विरकर साहेबांना आम्ही याचा सगळा खुलासा दिलेला आहे आणि माझ्या अंदाजे त्यांचे जे चौकशी अधिकारी आहेत जे व्हिजिलन्स मध्ये बघतात ते माझ्या अंदाजे सातपुते साहेब आहेत, तर ते याच्या प्रकरणाची चौकशी करतात सातपुते साहेब, तर त्यांना आम्ही आमची याच्या पत्रकार त्यांच्या मीटिंग पण आहे, काही डॉक्युमेंट्स वगैरे किंवा प्रूफ वगैरे विटनेस वगैरे सगळे देणार आम्ही किंवा हे फोटोज आहेत तुमच्या GR नुसार तुम्ही जे आम्हाला पत्र देतात त्याच्यावरून आम्ही मला कारवाईसाठी प्रूफ वगैरे देणार आहोत।